शिवा काय करालीस? शेंगदाणे निवडालोय. रव्याचा आप्पे कर. बर खाणार नाही? खाणार. बर ठीक आहे. प्रथम रव्याच्या आप्पेसाठी 1 वाटी स्वच्छ निवडून घेतलेला रवा घ्यायचा व आंबट दही 1 वाटी घालून घ्यायचं. ते एकत्रित मिश्र करावे. त्यात चांगले एकजीव करून घ्यायचे. ते चांगलं एकजीव झाले होण्यासाठी 1 तास तरी ठेवायचे. त्यामध्ये प्लेट झाकून त्यावरती ठेवला आहे. त्यामध्ये तेल लावून घेतलं आहे. 1 तासानंतर मिश्रण भारी झालं आहे. त्यामध्ये आपल्याला आवडल असेल तर गाजर बारीक करून घालायचं. कांदा 2 घेतल्यात बारीक चिरून. हिरवी मिरची 2 बारीक करून घेतल्या. चवीनुसार मीठ, खायचा सोडा थोडासा घालून घ्यायचा व त्या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं. चांगलं मिश्रण एकजीव झाले आहे. तवा तापला तर त्यात आप्पे करून घ्यायचे. सगळ्यात आप्पे टाकून घेतले, सगळे करून घेतले. आता त्याच्यासाठी प्लेट झाकून ठेवायची आणि मंद आचेवरती गॅस करायचा. चांगलं भाजून घ्यायचं. आतल्या साईडने भाजले आहेत. आता त्याला सुलट करून घेऊया. असा गोल्डन कलर यायला लागतोय. भाजायचा आणि दुसरी साईड भाजण्यासाठी आणि प्लेट झाकून घ्यायची. अशा प्रकारे क्रिस्पी आप्पे तयार आहेत. हे बिडाच्या तव्यात खूपच छान लागतात. चटणी त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी शेंगदाणे, आवडीनुसार साखर, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. याला सर्व मिश्रणाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. शेंगदाणे भाजून घेतले आहेत. चवीनुसार साखर टाकावी, मीठ चवीनुसार, थोडं पाणी. याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मिश्रण बारीक झाले आहे. तेल तापत ठेवलंय. त्या मिश्रणाला फोडणी टाकण्यासाठी चटणीसाठी जिरे टाकून घ्यायचे. सगळं मिश्रण घालून घ्यायचं. चटणी अशा प्रकारे तयार आहे. अशा प्रकारे थोडं पाणी मिक्सरमध्ये घालून चटणीमध्ये ओतायचं. थोडीशी उकळू द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडी उकळी दिली तरी चटणी तयार आहे. रव्याचे आप्पे तयार आणि शेंगदाण्याची चटणी तयार. तुम्हाला जर आप्पेची रेसिपी आणि शेंगदाणे चटणीची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आप्पे तयार आहे.